500 कोटी रुपयापर्यंतच्या जमिनी लोकांच्या अधिग्रहण केलेल्या आहेत। लोकांच्या सातबाऱ्यांवर शेरे पडलेले आहेत। लोक तिथं आज 10-10, 20-20 वर्ष झाले काही करत नाहीये, कारण सातबाऱ्यावर शेर आहे। पूर्ण काम चालू व्हायला पाहिजे होतं, परंतु अचानकपणे काहीतरी कारण सांगून हा प्रकल्प रद्द करण्याचा जो घाट केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी घातलेला आहे, त्याला खऱ्या अर्थाने आमचा विरोध आहे। दुसरं कारण जे सांगितलं जातंय ते म्हणजे आर्थिक कारण सांगितलं जातंय की इथं बजेट खूप लागतं। सरकारने नफा तोट्याचा विचार करायचा नसतो, सरकार ही सुविधा देण्यासाठी आहे। सरकार जर पैशाचा विचार करायला लागलं, सरकार जर नफा तोट्याचा विचार करायला लागलं तर 90% योजना सरकारला बंद करावं लागतील। नमस्कार, मी किरण नाईक आणि तुम्ही बघत आहात लोकमत। नाशिक पुणे रेल्वे व्हावी यासाठी सर्वच लोकप्रतिनिधी हे वारंवार प्रयत्न करताय, मात्र सरकारकडनं तसा दुजोरा जो आहे तो मिळत नाहीये। अखेरकार आता जे लोकप्रतिनिधी आहेत ते थेट रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहे। आमदार सत्यजित तांबे आपल्यासोबत आहेत। आता लोकमतमध्ये आपलं स्वागत। खरं तर गेल्या अनेक वर्षांपासून म्हणूयात की नाशिक पुणे रेल्वेचं हे घोंगडं हे भिजतच आहे। अद्याप भूसंपादन झालेलं आहे, मात्र कागदावरच आहे। कोणत्याही प्रकारचं काम जे आहे ते पुढे झालेलं नाही रेल्वेचं। काय ह्याच्या पुढचं काय राहणार आहे? लोकप्रतिनिधी मुख्यमंत्र्यांना भेटताय, केंद्रीय मंत्र्यांना भेटताय, रेल्वे अडकली कुठे? नाही, सगळ्यात पहिलं तर आपल्याच माहितीसाठी सांगतो की भूसंपादन कागदावर नाही अडकलेलं। भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली। 500 कोटी रुपयापर्यंतच्या जमिनी लोकांच्या अधिग्रहण केलेल्या आहेत। लोकांच्या सातबाऱ्यांवर शेरे पडलेले आहेत। लोक तिथं आज 10-10, 20-20 वर्ष झाले काही करत नाहीये, कारण सातबाऱ्यावर शेर आहे। त्याच्यामुळं अनेक अडचणी त्याच्यामुळे झालेल्या आहेत। हा प्रकल्प पूर्णपणे मंजूर झालेला आहे, पूर्ण काम चालू व्हायला पाहिजे होतं, परंतु अचानकपणे काहीतरी कारण सांगून हा प्रकल्प रद्द करण्याचा जो घाट केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी घातलेला आहे, त्याला खऱ्या अर्थाने आमचा विरोध आहे। केंद्रीय रेल्वे मंत्री त्याच्यामध्ये 2 कारणं सांगतात। एक GMRTचं कारण सांगतात, तिथे हाय स्पीड टेलिस्कोप आहे, परंतु ते कारण एकदमच चुकीचं आहे। ते आम्हाला मान्य नाही। जगात अनेक ठिकाणी अशा पद्धतीच्या टेलिस्कोपच्या शेजारून रेल्वे गेलेले आहेत, परंतु फक्त GMRTचं कारण सांगून ते थांबवलं जातंय। आणि दुसरं कारण जे सांगितलं जातंय ते म्हणजे आर्थिक कारण सांगितलं जातंय की इथं बजेट खूप लागतं। सरकारने नफा तोट्याचा विचार करायचा नसतो, सरकार ही सुविधा देण्यासाठी आहे। सरकार जर पैशाचा विचार करायला लागलं, सरकार जर नफा तोट्याचा विचार करायला लागलं तर 90% योजना सरकारला बंद करावं लागतील। त्याच्यामुळे असं चालत नाही। हे कारण जे आहे हे चुकीचं कारण सांगून कुठेतरी दिशाभूल करण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे। काय भूमिका काय राहणार आहे? खरं तर आंदोलन होतं गेल्या महिन्यात, मात्र ते पुढे ढकलण्यात आलं। आता सर्व जे तुम्ही एकत्र झालेले आहात लोकप्रतिनिधी, तुमची भूमिका काय? नाही, भूमिका एकदम स्पष्ट आहे की या रद्द जे झाले त्या निर्णयाला विरोध करायचा आहे आणि आपल्याला ही रेल्वे कोणत्याही पद्धतीने नाशिक पुणे रेल्वे ही सरळ मार्गानेच झाली पाहिजे। त्यासाठी एक आंदोलन आपण ठेवलं होतं। प्रशासनाने विनंती केली, पावसा पाण्याचे दिवस आहे, थोडं थांबा, परंतु 9 ऑगस्टला सकाळी 9 वाजता या मार्गावरील सर्व रस्त्यावर ठिकठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्येकजण येऊन आपापल्या पद्धतीने आंदोलन करणार आहे। त्याची पूर्ण रूपरेषा जी आहे ती काही दिवसानंतर आम्ही जाहीर करू। आता बैठका आम्ही गावोगाव सुरू केलेल्या आहेत। प्रत्येक गावात जाऊन आम्ही बैठका घेणार आहे आणि सगळ्या लोकांना या आंदोलनात सहभागी होण्याचं विनंती करणार आहे। हे आंदोलन हे जन आंदोलन झालं पाहिजे, अशा पद्धतीची आमची सगळ्यांची इच्छा आहे। खरं तर जे सत्ताधारी लोकप्रतिनिधी आहे त्या आंदोलनामध्ये कुठेच दिसत नाही किंवा या मागणीमध्ये कुठेच दिसत नाहीये। जे विरोधी पक्षात बसतील, म्हणजे तुम्ही असतील, अमोल कोल्हे असतील, राजाभाऊ वाजे असतील किंवा वेगवेगळे जे आमदार खासदार यामध्ये आहेत, तर सरकारचीच तेवढी मानसिकता याबाबत तयार झालेली नाहीये। असं काही नाही, प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने प्रयत्न करत असेल, परंतु आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी देखील या संदर्भात बैठक घेतली मागच्या आठवड्यामध्ये। त्यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे। त्यामुळं मला असं वाटतं की राजकारणाचं रंग याला देण्यापेक्षा पदरात पाडून घेणे ती रेल्वे ही आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने प्राथमिकता असली पाहिजे। एक शेवटचा प्रश्न दादा, अमोल कोल्हे यांनी देवेंद्र फडणवीस यांना इन्फ्रा मॅन असं सांगितलं होतं, मात्र मुख्यमंत्री यासाठी प्रयत्न करताना आपल्याला दिसत आहेत। निश्चितच ते प्रयत्न करतायत। केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा करून एक तज्ज्ञांची समिती नेमून याच्यामध्ये काय मध्यम मार्ग काढता येईल अशा पद्धतीचं आश्वासन त्यांनी विधान परिषदेमध्ये माझ्याच प्रश्नावर उत्तर देताना नाही दिलं आणि कालच्या बैठकीत पण त्यांनी सांगितलं। आणि मला अपेक्षा आहे की लवकरात लवकर त्याच्यात ते मार्ग काढतील। त्यांनी जर ठरवलं तर निश्चितपणे ही रेल्वे होऊ शकते आणि ते ठरवतील, त्यांच्याकडूनच आम्हाला अपेक्षा आहे। 9 ऑगस्टच्या आंदोलनासाठी नागरिकांना काही आवाहन करा? मला असं वाटतं की आपल्या भावी पिढ्यांसाठी आपण फार काही विचार न करता राजकारण होत राहील, राजकारण आमदार खासदार येत राहतील जात राहतील, परंतु आपल्या भावी पिढ्यांसाठी नाशिक नगर जिल्ह्याच्या पुणे जिल्ह्याच्या भावी पिढ्यांसाठी ही रेल्वे होणं गरजेचं आहे। त्यामुळे प्रत्येक माणसाने याच्यामध्ये उतरावं आणि हे आंदोलन जन आंदोलन करावं, एवढंच माझं या निमित्ताने विनंती आहे। खूप खूप धन्यवाद। खरं तर नाशिक पुणे जी रेल्वे आहे कागदावर आहे, भूसंपादन झालेलं आहे। 500 कोटी रुपये जे आहे ते देखील शेतकऱ्यांना वाटल्या गेलेले आहे। सातबाऱ्यावर
शेरा देखील पडलेला आहे, मात्र रेल्वे जी आहे ती फक्त कागदावरच आहे. त्यामुळे ही रेल्वे कधी होईल? खरं तर मुख्यमंत्र्यांनी जर ठरवलं तर नक्कीच ही रेल्वे जी आहे ती लवकर रस्त्यावर येईल आणि नाशिक असेल, अहिल्यानगर असेल, यासोबतच शिर्डी या पुण्यापर्यंतचे जे नागरिक आहेत त्यांना याचा फायदा होईल. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी हे लवकरात लवकर काम करावं अशी मागणी आमदार सत्यजित तांबे असतील किंवा वेगवेगळे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या मार्फत होताना आपल्याला पाहायला मिळते. मी किरण नाईक, लोकमत.com साठी नाशिक.